नका ना बोलू जरा स्कॅली. नमस्कार. आज आपण भेटूयात इंदूर गावचे सुपुत्र आणि टेनिस क्रीडा क्षेत्रामधील एक उत्कृष्ट खेळाडू, आयकॉन खेळाडू दत्ता शिंदे. त्याचप्रमाणे जुने जागते नेतृत्व कन्नड सरचे खेळाडू रामदास पप्पू लोंढे आज शेलपिंपळगावच्या मैदानावरती टेनिस क्रिकेट सोडून रबर क्रिकेट खेळाले होते. मला त्यांना दोघांना एक प्रश्न विचारायचा आहे, रबर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट यामध्ये बदल काय? दत्ता शिंदे. रबर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठा फरक आहे. टेनिस क्रिकेटमध्ये धावा काढण्यासाठी तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट म्हणजे धावा पळून पण काढाव्या लागतात आणि इतक्या सहजासहजी धावा होत नाही ज्या की रबर बॉलवर होतात. रबर बॉलवरती बॉलरला बॉलिंग टाकताना खूप अडचणी येतात, कारण किती खांदा मारा काही टाका बॉल तेवढा वेगाने बॅट्समॅनकडून आपल्याला फेकता येत नाही, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडा तरी शॉट पडला आणि बॅटीला नसता कनेक्ट जरी झाला तर मिस सीट सुद्धा सिक्स जातो. त्याच्यामुळे बॉलरांचं मनोबल म्हणजे खच्चीकरणच आहे थोडक्यात रबर बॉल. आत्ताच आपण सामना पाहिला की जे तुम्हाला 6 ओव्हरमध्ये 120 धावा चेस करत होत्या आणि त्या तुम्ही जवळपास माझ्या मते 4 चेंडूवर आपण चेस केल्या. पहिल्या 2 षटकामध्ये धावा जमवल्या असतील. नंतर पप्पूने खेळलेली इनिंग एक उत्कृष्ट अशी इनिंग होती. पप्पू सर, रबर बॉल तुम्ही एवढे खेळले नाही, माझ्या इथे मी बघितलं तर रबर बॉल तुम्ही खेळताना दिसले नाही. टेनिस क्रिकेटचे फुलपिच खेळ चालू झालं आमच्या इकडे, तेव्हा पप्पू लोंढे हे नाव आमच्याकडे खूप गाजलेलं होतं. टेनिस क्रिकेटमध्ये रबर बॉलबद्दल सांगा तुम्ही. रबर बॉल फक्त पंच वगैरे करणे नाही का, 1-2 दिवस किंदूर खायला गेलो जरा, तर अनुभव आला. तुम्ही पहिल्यांदाच पहिल्यांदाच केलं आणि एक बॅटिव बॉल घेतल्यानंतर तो बॉल लांबतो खूप, त्याच्यामुळे फक्त पंच केले, फक्त बाकी काहीच केलं. आमच्या मैदानावर थोडासा अनुभव माहिती कसं वाटते? ग्राउंड एकदम खेळताना एकदम असं फ्रेश वातावरण वाटते आणि त्यात आज का पाऊस पण नाही जरा नाही का. पाऊस असल्यानंतर अजून याच्यापेक्षाही चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करण्याची टीम किंवा किंदूरची असेल ते आम्ही इथून पुढं तुमच्या ग्राउंडला प्रत्येक रविवारी एक भेट देण्याचा नाही का हे करू. नक्कीच. तुमचं नेहमी स्वागत असेल. धन्यवाद.